काय सांगाल आज जिल्हा परिषद उमेदवाराचा तुम्ही नारळ फोडलेला आहे, काय भावना आहे तुमची? नेवरगाव जिल्हा परिषद गट हे पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिलेले आहे. मला 100% खात्री आहे का जे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत अरुणा वालपुरे व पंचायत समिती गणात अप्पासाहेब हिवाळे व आमचे नेवरगाव गणात जे आमच्या साळुंकेताई आहे 100% पुन्हा पुन्हा तिने निवडून जिल्हा परिषद मध्ये आपली युती झाली होती, पण अनेक ठिकाणी शिंदे सेनेने आपल्या भाजपच्या विरोधात उमेदवार दिले, त्याबद्दल काय सांगाल? त्यांची पहिल्यापासून सवय आहे. शिवसेनेचे सवय ही काही आमची नवीन नाहीये, पहिल्यापासून त्यांची सवय आहे. पण भारतीय जनता पार्टी एक तत्वावर चालणारी पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीने कुठेतरी एबी फॉर्म एक्स्ट्रा दिले का? सुरुवात कोणी केली? शिवसेनेने केली. आणि मी आज खात्रीने सांगतो की भारतीय जनता पार्टीच जिल्हा परिषदचा अध्यक्ष येणार आहे, भारतीय जनता पार्टीत निवडून येणार. आणि भविष्यात जर आपल्याला पुढे आता शिंदे सेनेला परत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकी असतील, ग्रामपंचायत, तुम्ही सोबत घेताल का त्यांना? आता अशी परिस्थिती पाहिजे. हे निर्णय माझ्या म्हणजे मतदारसंघापुरते मी तर प्रयत्न करेलच, पण जर वरिष्ठांनी सांगितलं, कारण की आम्ही सगळे पक्षाचे आदेश मानणारे लोक आहे, तर वरिष्ठांनी सांगितलं तर कारण आज पण आम्ही थांबलोच ना. आज वैजापूर विधानसभा म्हणजे गंगापूरमध्ये 10 मधून आम्हाला फक्त वैजापूरमध्ये 3 आणि ते 1 गट भेटले. तशी आज भारतीय जनता पार्टी ताकद खूप वाढलेली आहे वैजापूर विधानसभामध्ये. आज जर आम्ही स्वतंत्र लढलो असतो तर 6 सीट 100% आले असते. जे असतील ते आपले मालगाव सर्कल असतील, तिथं शिंदे सेनेनं शेतकरी आघाडी करून आपल्या विरोधात उमेदवार दिले, त्याबद्दल काय सांगाल? हे त्यांचं पहिल्यापासून सवयी आहे, असेच काम ते पहिल्यापासून करतात. ही इथेच नाही, आमच्या वाकला सर्कलमध्ये ते जिल्हा परिषद माजी सदस्य पार्वतीबाई रामहरी जाधव यांना तिथे उभं केलं, तिथे पुरस्कृत केलं. सगळ्याच सर्कलमध्ये त्यांनी केलेलं आहे. पण लोक पण ओळखून आहे ना, लोक आता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. लोकांना माहिती आहे ना, लोकांना भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे. जे आता खासदार साहेब निवडून आले, आमदार साहेब हे भारतीय जनता पार्टीमुळे निवडून आलेले, शिवसेनामुळे निवडून नाही आलं. महानगरपालिकेचा रिझल्ट बघा, दोन्ही आमदार पडले असतील. भारतीय जनता पार्टीचे जोरावर हे सगळे निवडून आलेले, फक्त युती म्हणून निवडून आलेले, स्वबळावर हे निवडून येऊ शकत नाही.